नमस्कार मंडळी. आज आपण भेट देणार आहोत साऱ्या विश्वाचे आकर्षण असणाऱ्या इजिप्तच्या पिरॅमिड्सना. भल्या पहाटे उठून गिझा पिरॅमिड्सच्या गेटजवळ आलोय. सकाळचे 6 वाजलेत आणि तिकीट खिडकी देखील रिकामी आहे. आम्ही खास पिरॅमिड्सच्या आतमध्ये जाण्याचे तिकीट काढले. या इलेक्ट्रिक बसने आपण 4 किलोमीटरचा प्रवास करून पिरॅमिड्सपर्यंत जातो. एका बाजूला गिझा शहर तर दुसऱ्या बाजूला पिरॅमिड्स आहेत. वाटेत आम्ही अशा ठिकाणी थांबलोय जिथून 9 पिरॅमिड्स एका सरळ रेषेत दिसतात. हा आहे खुफूचा पिरॅमिड तर हा आहे खापरे पिरॅमिड. सध्या फक्त खापरे पिरॅमिडच्या टोकावर त्रिकोणी टोपी शिल्लक आहे. खापरे हा खुफूचा मुलगा. त्याने आपला पिरॅमिड थोड्या उंचावर बांधल्यामुळे त्याची उंची थोडी जास्त वाटते. पिरॅमिडच्या दगडांवर चढून आम्ही छानसे फोटो काढले. पुन्हा बसचा प्रवास करून स्फिंक्सच्या दिशेनं चाललोय. रोज संध्याकाळी इथे लाईट अँड साऊंड शो असतो. खापरे पिरॅमिडच्या बरोबर समोर स्फिंक्सची मूर्ती आहे. या बसलेल्या सिंहाचा चेहरा खापरे राजाचा आहे. स्फिंक्सच्या जवळ जाण्यासाठी या इजिप्शियन देवाच्या मंदिरातून प्रवेशद्वार आहे. मूर्ती पूजेला विरोध असल्यामुळे खलिफाने हे मंदिर उद्ध्वस्त करून इथल्या या स्फिंक्सचे नाक देखील तोडून टाकले. स्फिंक्सच्या आतमध्ये जाण्यासाठी कानाच्या जवळ एक गुप्त प्रवेशद्वार असून ते सध्या दगडाने बंद केलेले आहे. स्फिंक्सच्या चेहऱ्यावरील खापरे राजाला चष्मा घालणे तसेच पिरॅमिड उचलणे असे फोटो काढून घेतले. आता आम्ही लाईट अँड साऊंड शोच्या ठिकाणी आलोय. रंगीत लाईट आणि लेझर लाईटचा शो इथे चालतो. शेजारील रस्त्यावरून आम्ही खुफू पिरॅमिडच्या पायथ्याशी आलोय. आता या पिरॅमिड्सवर वर चढाई करून आपल्याला पिरॅमिडच्या आतमध्ये जायला रस्ता आहे. आमच्याकडे आतमध्ये जाण्याची 2 तिकिटे अगोदरपासूनच आहेत. सुमारे 100-125 फूट उंचीवर मधोमध पिरॅमिडच्या आतमध्ये जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे. तिकीट स्कॅन करून आत चाललोय. वाव, किती भारी वाटतंय ना मला. या 5000 वर्षापूर्वी तयार केलेल्या गुप्त प्रवेशद्वारातून आम्ही आता आत प्रवेश करतोय. इथे खोलवर खाली जाण्यासाठी जो रस्ता आहे ते आहे क्वीन्स चेंबर. इथे राणीचे पार्थिव शरीर ठेवले जाते. आता आम्ही पायऱ्या चढून वरती चाललोय खुफू राजाच्या चेंबरकडे. माझी उंची जास्त असल्यामुळे पूर्णपणे खाली वाकून घसरड्या लाकडी प्लॅटफॉर्मवरून चढावे लागत होते. आता आपण ग्रँड गॅलरीमधून किंग्स चेंबरमध्ये प्रवेश करतोय. या इथे विलक्षण शांतता आणि गूढ ऊर्जा जाणवते. या दगडी पेटीमध्ये खुफू राजाचे पार्थिव शरीर ठेवले होते. 10 मिनिटे ओंकार साधना करून तिथून आम्ही बाहेर पडलो. 147 मीटर उंचीच्या या पिरॅमिडला 20,60,000 दगड लागलेत. आता आपण आलोय इजिप्शियन सिव्हिलायझेशन म्युझियम बघायला. प्रवेशद्वाराजवळ पपायरस झाडाच्या पानावर आपले नाव इजिप्शियन चित्रलिपीत कोरून देत होते. हे प्रामुख्याने फ्रेंच आणि इस्लामिक काळातील वस्तूंचे संग्रहालय आहे. त्या काळातील राजघराण्याने वापरलेल्या वस्तू तसेच त्या काळात वापरात असलेल्या सुवर्णमुद्रा यांचे हे संग्रहालय आहे. या नाण्यांवर प्रत्येक राजाचे राजचिन्ह कोरलेले आहे. इथे तर ही संपूर्ण शवपेटी सोन्याची आहे. इथे आहे तराजू आणि वजने.
राजाच्या देवघरातल्या ह्या देवदेवतांच्या छोट्या मोठ्या मूर्ती आहेत. या शुद्ध सोन्याच्या बनवलेल्या आहेत. हे पाहिल्यावरती आपल्या प्राचीन हिंदू संस्कृतीशी हे सगळं मिळतं जुळतं आहे याची जाणीव होते. इथले विशेष आकर्षण म्हणजे हा 35,000 वर्षापूर्वीचा माणसाचा सांगाडा. सध्या अस्तित्वात असलेला हा जगातील सर्वात प्राचीन माणूस आहे. या म्युझियमच्या तळघरात इजिप्तमधील सर्व ममी जतन करून ठेवलेले आहेत. त्यासाठी लागणारे अनुकूल वातावरण आणि टेम्परेचर इथे मेंटेन केलेले आहे. आता आपण स्पेशल इजिप्शियन डिश टेस्ट करायला आलोय. ही अबू तारेकची कोश्यारी संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. या 6 मजली हॉटेलमध्ये जागा आपल्याला शोधावी लागते. पांढऱ्या कपड्यातील हा अबू तारेक यांचा फोटो आहे. कोश्यारी हा साधारण मिसळीसारखा प्रकार आहे. इथले वेटर तो अदबशीरपणे आपल्याला सर्व करतात. आता हा टोमॅटोचा गरम रस्सा त्याने मिसळीवर ओतला. त्यावर तळलेला कांदा आणि फरसाणा घातला. टॉपिंगसाठी चिरलेला टोमॅटो आणि पापडी शेव वेगळी देतात. नाव लेट अस एन्जॉय. हा खास पदार्थ या इथेच मूळ दुकानात येऊन ट्राय करा. आता आपण आलोय कैरोच्या सिटाडेल विभागात. इथे 11व्या शतकात बांधलेला भुईकोट किल्ला आता आपण पाहणार आहोत. इस्लामिक शासकांनी बांधलेल्या या किल्ल्यात 19व्या शतकात राजवाडा देखील बांधण्यात आला. ही आहे येथील प्रसिद्ध नासिर मॉस्क. आता आपण मशिदीमध्ये प्रवेश करतोय. हा इथला घड्याळाचा मनोरा फ्रान्स सरकारने बनवलेला आहे. इजिप्शियन संग्रहालयातील मूल्यवान वस्तूंच्या मोबदल्यात त्याने हा दिला. चला आता आपण मशिदीच्या गाभाऱ्यात जाऊया. अल बशर नावाच्या टर्किश सुलतानाने हे बांधकाम केले. त्यामुळे इस्तंबूलमधील ब्ल्यू मास्कची ही कॉपी आहे. वर्षाच्या 365 दिवसांप्रमाणे इथे 365 काचेचे दिवे गोलाकार पद्धतीने लावण्यात आलेले आहेत. बांधकामासाठी वापरलेला हा मूल्यवान अलाबास्टर स्टोन हा ग्लो होतो कारण त्यातून लाईट पास होते. कैरोचं एक घाणेरडं वैशिष्ट्य म्हणजे गार्बेज सिटी, कचराकुंडीचं गाव. 2.5 कोटी लोकसंख्येचा संपूर्ण कचरा इथे रोज गोळा होतो. अशा घाणेरड्या वस्तीत लोक कसे राहतात देव जाणे. या कचराकुंडीच्या टोकाला एक सुंदरसे चर्च आहे, ते आपण आता पाहणार आहोत. याला केव चर्च असेही म्हणतात. इथल्या महाप्रचंड गुहेमध्ये इथे बैठक व्यवस्था कोरलेली आहे. सुमारे 8 ते 10 हजार लोक मावतील एवढे प्रचंड मोठे चर्च आहे. आम्ही आतमध्ये जाऊन पाहिले तर ख्रिसमसची तयारी जोरात सुरू आहे. या संपूर्ण डोंगरात बायबलमधील प्रसंग कोरलेले आहेत. रात्रीच्या जेवणासाठी गरमागरम मसाले भात केला होता. आपल्या इजिप्त ट्रिपच्या पुढील भागात आपण जाणार आहोत सांस्कृतिक लक्झर शहर बघायला. तर तुम्ही पण आनंद घ्या आपल्या इजिप्तायन सहलीचा.